विधिमंडळाच्या आवारामध्ये आव्हाड आणि शिरसाटांमध्ये गुफ्तगू झाल्याचं पाहायला मिळालं। आव्हाड आणि शिरसाटांच्या चर्चेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय। जितेंद्र आव्हाड आणि शिरसाटांच्या व्हिडिओमुळे राजकीय चर्चांना बरंच उधाण आलंय। तर ही दृश्य आपण पाहतोय, आव्हाड आणि शिरसाटांमध्ये चर्चा झाली आहे। विधिमंडळाच्या आवारामध्ये ही चर्चा झाली आणि जितेंद्र आव्हाड आणि शिरसाटांमध्ये गुफ्तगू झाल्याचं पाहायला मिळालं। या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्या सोबत आहेत। चेतन, आपण पाहिलं की फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा आणि त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड आणि शिरसाटांमधली सुद्धा चर्चा, काय अर्थ काढायचा याचा? श्रद्धा, खरं तर पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे आणि महायुती सरकारचं हे शेवटचं अधिवेशन म्हणता येईल, कारण उद्या जो अंतिम बजेट सादर होणार आहे त्याचपूर्वी आज आपण पाहिलं तर विधान भवनात पहिल्याच दिवशी पावसाळी अधिवेशनाच्या सर्व आमदार एकत्र दिसत आहेत, आपल्याला बातचीत करतायत, चर्चा करतायत। अशातच शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि नेते संजय शिरसाट हे शरद पवार गटांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गळ्यात गळे घालून बोलताना आपण पाहिलं। त्याच वेळी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना काहीतरी कान मंत्र दिल्याचं देखील आपण पाहिलं। कानात जाऊन कुजबूज करत होते जितेंद्र आव्हाड हे संजय शिरसाटांच्या। नेमकं त्यांनी काय कान मंत्र दिला हा अद्याप समजलेला नाहीये। मात्र आजच्या अधिवेशनातला हा पहिला दिवस तो गाजला म्हणजे सर्व नेते असतील किंवा आमदार असतील यांच्या मैत्रीपूर्व संबंध समोर दिसण्यात आले होते। यापूर्वी उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली होती, त्यानंतर लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते आणि आता जितेंद्र आव्हाड आणि संजय शिरसाट हे एकत्र पुन्हा विधान भवनात गळ्यात गळे घालून फिरताना पाहायला मिळालं आहे। सध्या बरोबर आहे, मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना बरंच उधाण आलंय। चेतन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।